एक देवाचे महान सेवक 1800च्या काळात होऊन गेले. त्यांचं नाव D.L. मोडी. आणि ते 4-5 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. आणि जवळपास ते 11 भाऊ बहीण होते आणि त्यांचा 7वा-8वा नंबर होता. आणि सगळी जबाबदारी आईवर आली आणि D.L. मोडी यांचं शिक्षण त्यांना सोडावं लागलं आणि त्यांना आईला मदत करावा लागली, मोठा परिवार असल्यामुळं. आणि ते कामाला जायचे आणि कामाला त्यांच्या चुलत्याच्या दुकानामध्ये जायचे. त्यांच्या चुलत्याचं बुटाचं दुकान होतं, चांभार समाजातून होते ते. आणि चुलत्याच्या दुकानात घेतलं. चुलत्यानी एका अटीवर त्यांना दुकानात ठेवलं. खूप सुंदर अट आहे. जर तुम्ही ते चरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहित असेल. त्यांचा चुलता त्यांना म्हणाला, तू दर रविवारी चर्चला जाशील तर मी तुला दुकानात ठेवेन. अशा अटी जर आम्ही आमच्या कामगारांना दिल्या की चांगलं होईल. त्यांचा चुलता काय म्हणतो, लहान लेकराला तू दर रविवारी चर्चला जायचं तर माझ्या दुकानात राहायचं. ते तयार झाले. त्यांना माहित नव्हतं त्यांचं तारण करण्यासाठी सगळ्यात पहिली व्यक्ती जर त्यांच्या जीवनात कोण असेल, त्यांचा चुलता. आणि ते संडे स्कूलला जाऊ लागले, चर्चला जाऊ लागले. तिथून त्यांना देवाच्या गोष्टी शिकायला भेटल्या. परिवारामध्ये खूप साऱ्या समस्या, कमतरता, उणिवा होत्या. पण हे देवाचं वचन कुठेतरी थोडा थोडा आनंद देत होते. त्यांना संडे स्कूल शिकवणारे शिक्षक, त्यांना असं वाटत होतं की या मुलाला आणखीन काहीतरी वचनाची गरज आहे, मी याला सांगितलं पाहिजे. आणि त्यांना असं कुठेतरी मनात वाटलं की याला मी एकांतात भेटू. तळमळ त्यांना वाटली. आणि जेव्हा त्यांना कळलं हा लहान मुलगा त्याच्या चुलत्याच्या दुकानात, बुटाच्या दुकानात काम करतो, त्यांनी आपला निर्णय बदलला की हा व्यस्त आहे, कशाला मी याला डिस्टर्ब करू. आणि हा काम करतोय, आपल्या घराला सांभाळतो, आईला मदत करतो. तरी मन जड करून ते संडे स्कूलचे शिक्षक त्या दुकानाकडे जेव्हा गेले, पुन्हा तोच विचार आला, नको हा व्यस्त आहे. पण त्यांनी देवाचा आवाज ऐकला आणि त्यांनी प्रवेश केला. आणि या लहान मुलाला त्यांनी देवाचं वचन सांगितलं की प्रभूशी तुझ्यावर खूप प्रेम करतो, प्रभूशीला तुझी खूप काळजी आहे. या लहान मुलाने ते वचन ऐकलं आणि त्याला आवडलं. आणि एक नवीन शोध सुरू झाला. आणि हा शोध देवाच्या वचनाचा सुरू झाला. कमतरता होती. आज आमच्या घरात सगळे आहे, पण माहिती आहे वचनाची कमतरता आहे. वचनाचा शोध नाही घेत आम्ही. हा लहान मुलगा वचनाचा शोध घेऊ लागला दुकानात बसल्या बसल्या. आणि हा शोधाचं रूपांतर प्रेमाचं रूपांतर जुनूनमध्ये झालं. आणि प्रेम वाढत गेलं आणि परमेश्वर त्यांच्याशी बोलत गेला, वचन वाढत गेलं. आणि हा मुलगा वचनात इतका वाढत गेला, एक समय आला दुकानाचं काम संपल्यावर सेवा करायला जायचा. आणि काही वर्षानंतर असं वेळ आली, त्यांनी ठरवलं मी आता दुकानचं काम सोडून देईल आणि मी जाऊन काय करेल, पूर्ण वेळ सेवा करेल. कारण माझ्यासारखे अनेक जण आहेत जे समस्येत आहेत, वचनात नाहीये, त्यांच्याकडे वचन नाहीये. आणि त्यांनी दुर्गम भागामध्ये गेले आणि ज्यांच्यापर्यंत कोणी वचन घेऊन जात नाही त्यांच्याकडे ते गेले. आणि त्यांना खूप मोठं आव्हान होतं. तिथं फक्त लहान लेकरं होते. सुरुवात त्यांनी लहान लेकरापासून केली. लहान लेकरांना वचन सांगायचे आणि नंतर ते त्यांच्या हाताने त्यांना जीव घालायचे, त्यांना पुस्तकं द्यायचे. आणि होता होता हजारो लेकरं तिथे येऊ लागलेत आणि त्यांचे आईवडील सुद्धा येऊ लागले. आणि असं होता होता या वचनाचा प्रभाव मोठ्यांवर पडला. ते कोणत्या बायबल कॉलेजला गेले नाही, कुठं ट्रेनिंगला नाही गेले, पण त्यांनी देवाचं वचन स्वीकारलं. आणि तुम्हाला सांगू, D.L. मोडी हे जगातले एक खूप मोठ्या सेवकांपैकी होऊन गेले. पण त्यांची पार्श्वभूमी पाहून आम्ही समस्या, अडचणी, तणाव, कमतरता, वडिलांच्या प्रेमाची, चांगल्या अन्नाची कमी. त्यांची आई ते लहान असताना त्यांना शेजाऱ्यांकडे कामाला पाठवायची, पण त्यांची आई धार्मिक होती. आणि आईमुळं आणि वडिलांमुळं आणि या संडे स्कूलच्या शिक्षकामुळं त्यांना प्रभूशी भेटला, त्याचं वचन भेटलं.